या विषयीची ऍक्टिव्हिटी करण्यासाठी पाणी हा घटक कारणीभूत आहे। त्यासाठी आज आम्ही हाच घटक कारणीभूत कशा प्रकारे आहे हे दाखवण्यासाठी आम्ही एक कृती करणार आहोत। आणि यासाठी आम्ही घेतला एक रिकामा ग्लास आणि या ग्लासमध्ये घेतला आहे पाणी आणि हे 3 रंगीत खडू। हे आम्ही आज भिजवणार आहोत आणि उद्या याचे काय होते याचे निरीक्षण करणार आहोत। आता आपण काय करणार आहोत, या खडूंचे छोटे छोटे तुकडे करणार आहोत आणि या ग्लासमध्ये टाकणार आहोत आणि याचे उद्या काय होते हे निरीक्षण करणार आहोत। आणि आता यामध्ये थोडंसं पाणी टाकू। आता मी त्या खडूंमध्ये टाकलेल्या पाण्यामुळे काही परिणाम होत नाहीये, परंतु त्यामध्ये थोडे थोडे बुडबुडे निघत आहेत। आणि खडकांवर पाणी काय परिणाम करणार आहेत हे आपण उद्या बघणार आहोत। जी कृती केली त्यावरून आपण बघणार आहोत की पाण्याचा खडकांवर काय परिणाम होतो। कमी प्रमाणात पाणी असल्यामुळे खडकांचे जास्त प्रमाणात कणात्मक विदारण होत नाही आणि जास्त प्रमाणात जर पाणी असेल तर खडकांचे अशा प्रकारे विदारण होते। यामुळेही जास्त प्रमाणात खडकांवर काही परिणाम दिसत नाही। त्यामुळे आपण आता आपल्याला दिसते आहे की खडक सतत पाण्यात असल्यामुळे त्यांचे असे विदारण होत आहे। जर हे विदारण कसे आहे तर हे कणात्मक विदारण आहे। खडकांचे छोट्या छोट्या कणांमध्ये विदारण झाले आहे, याला खडकांचे कणात्मक विदारण असे म्हणतात। बाह्य प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक बाह्य प्रक्रिया भूपृष्ठभागावर कार्यरत असलेल्या बलांमुळे बाह्य प्रक्रिया घडून येतात। मुख्य सौर ऊर्जा, गुरुत्वीय बल, पृष्ठभागावर वाहणाऱ्या पदार्थांशी निगडित असलेली गतिजन्य ऊर्जा यांची भूमिका महत्त्वाची असते। खडक फुटणे, कमकुवत होणे या नैसर्गिक प्रक्रिया याला विदारण किंवा अपक्षय असे म्हणतात। जैविक, रासायनिक व कायिक या त्याचे 3 प्रमुख प्रकार आहेत। प्रक्रियेतील विदारण बाह्य प्रक्रियेतील खनन, वहन, संचयन इत्यादींमुळे प्राथमिक व द्वितीय भूरूपात बदल होऊन त्यापासून तृतीय स्वरूपाची भूरूपे तयार होतात। उदाहरणार्थ वाळूच्या टेकड्या, त्रिभुज प्रदेश व यू आकाराचे धन्यवाद। खडकाचा उघडा पडलेला भाग अधिक तापतो, त्या मानाने आतील भाग थंडच राहतो, त्यामुळे खडकाचे वरचे थर कापुत्राप्रमाणे सुटे होतात। विदारणावर परिणाम करणारे घटक: तापमान, दाबमुक्ती, दहीवर पाणी, स्फटिकांची वाढ। वाढत्या तापमानामुळे खडकातील खनिजे प्रसार पावतात व वातावरण थंड झाल्यावर ती अंकुचन पावतात। त्यामुळे खडकांमध्ये ताण निर्माण होतो। ज्या प्रदेशात खूप जास्त दमट वातावरण असते त्या प्रदेशात जास्त प्रमाणात विदारण होते। उदाहरणार्थ उष्ण वाळवंटी प्रदेश। पाणी गोठल्यावर त्याचे आकारमान वाढते हे तुम्हाला माहीत आहे। ज्या प्रदेशात तापमान काही काळ 0 सेल्सिअसपेक्षा कमी असते त्या प्रदेशातील तडांमध्ये पाणी साचल्यावर गोठल्यावर त्याचा बर्फ तयार होतो व आकारमान वाढते। त्यामुळे खडकात ताण निर्माण होतो व खडक छिन्न भिन्न होऊन फुटतात। समुद्र किनाऱ्यावर जेथे खडकाळ भाग असतो तेथे सागरी तळाच्या पायथ्याशी लाटांचे पाणी आढळते। सागरी जलाचे तुषार खडकातील आढळतात। या क्षारयुक्त पाण्यास खडकातील विद्राव्य घटक मिसळतात, त्यामुळे छोटे छोटे छिद्र निर्माण होतात। खडकांमध्ये ताण केवळ तापमान, स्फटिकांची वाढ, पाणी गोठणे क्रियामुळेच निर्माण होतं असे नाही। प्रदेशात पावसाचे प्रमाण अधिक असते अशा प्रदेशात केवळ पाणी मुरल्यानंतर काही विधाने घडून येतात। उदाहरणार्थ वाळू, कुष्म, पिंडाश्म इत्यादी खडक। हे खडक केवळ वाळूचा कण एकत्र येऊन त्याच्या दाब पडत हे खडक तयार होतात। हे खडकांचे पातळ खडक सतत पाण्यात असल्यामुळे खडकांचे कणामध्ये विदारण झालेले आहे। खडकांचे छोट्या छोट्या प्रमाणात रूपांतर झालेले आहे हे कणात्मक विदारण आहे।